तर सतीश भोसलेला अटक करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी आहे। शिरूर पोलीस ठाण्याबाहेर त्यामुळे ग्रामस्थांची गर्दी झाली आहे आणि गुन्हा दाखल करावा, अन्यथा आपण शांत बसणार नाही असा पवित्रा आता ग्रामस्थांनी घेतलेला आहे। सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसंच सतीश भोसलेला अटक करा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन, इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायला सुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते। दबाव कोण टाकते नेमकं? दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकत आहे। आणि सतीश भोसलेचा आका कोण हे सर्वांना माहिती आहे। त्यांनी टाकलंय, खोक्या मी 100%, 99% नाही 100% मी तुझ्या पाठीमागे आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे आहे, माझा हात तुझ्यावर आहेत। हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा आका हा आष्टीचा बोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला झाली पाहिजे। आशीर्वाद कोणाचा आहे त्यांच्यावर? सुद्धा आका म्हणजे सुरेधस आका काय झाकून राहत नाही। आता ते 100% सुरेधसनी करायला लावलेलं आहे आणि 100% हा सुरेधसचा हस्तगत आहे। म्हणून त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला इथं बसणार आहे। सर्वजण शिरूर बंद करून उपोषणला इथं बसणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।